कोल्हापुरी चप्पलचा इतिहास हा 12व्या-13व्या शतकांपर्यंत जातो असं मानलं जातं. पुढे शाहू महाराजांनी टॅनिंग सेंटर सुरू करत या कलेला राजाश्रय दिला. आज रोजी बॉलिवूडच्या कलाकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत या चपलेची क्रेज आहे. विशेष म्हणजे प्राडा एक जोडी चप्पल $930 म्हणजेच तब्बल 93,000 रुपयांना विकणारे. Pair of handcrafted leather sandals made for as little as rupees 500 in the lanes of Kolhapur, suddenly reimagined as an $800 or rupees 1 lakh luxury item. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये. मी प्रणव कुडाळकर. आज मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे आपलं जगात भारी कोल्हापुरी चप्पल कसं बनवलं जातं आणि त्याची काय स्टोरी आहे आणि कस्टमाइज कोल्हापुरी चप्पल काय असतं लेदरचं ते आपण आज बघणार आहोत. आणि मी आज तुम्हाला घेऊन चाललेलो आहे शिराळा तालुक्यातील शिंपे या ठिकाणी. एक 70-80 वर्षाचे आजोबा आहेत. ते स्वतःच्या हातानं कस्टमाइज कोल्हापुरी चप्पल बनवतात आणि याआधी पण मी बरेच कोल्हापुरी चप्पल त्यांच्याकडून विकत घेतलेले आहेत, बनवून घेतलेले आहेत. आम्ही आमच्या कोल्हापुरी भाषेमध्ये म्हणजे सांगलीकडच्या बांधून घेणे चप्पल हा प्रकार असतो. म्हणजे आपल्या स्वतःच्या पायाच्या मापाप्रमाणे ते कोल्हापुरी चप्पल बांधून देतात आणि ते कोल्हापुरी चप्पल कशाप्रकारे बनवलं जातं, काय बनवतात, कसं बनवतात हे सर्व मी आज या डॉक्युमेंट टाईप व्लॉगमध्ये कवर करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता हे मागं हरभऱ्याची शेती आहे, त्याच्या मागं तिकडं गव्हाची शेती आहे. आणि इथून व्लॉग स्टार्ट करण्याचं कारण म्हणजे मी आत्ता चाललो होतो रस्त्याने आणि असंच इथं थोडं छान वाटलं म्हणून मी इथं थांबून हा व्लॉगचा इंट्रो शूट करत आहे. निसर्गाचा आनंद घेत त्या लोकेशनवर आम्ही पोचलो. तर हे 80-82 वय असणारे आजोबा वयाच्या 15व्या वर्षापासून हा व्यवसाय करत आहेत. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे ह्या व्यवसायात आमूलाग्र असे काळानुरूप बदल होत गेले. पूर्वी चप्पल हे पायांच्या सुरक्षिततेसाठी होते, पण ते आता स्टाईल आयकॉन म्हणून वापरले जाते. असं तुम्ही डिझाईन हे माप तेच आहे. आहे का? या चप्पल बनवण्याच्या प्रोसेसचा पहिला टप्पा हा आहे की चप्पलाच्या साच्याप्रमाणे कातडे कट करून चप्पलाचा बेस तयार करणे. ही प्रोसेस समजावून सांगताना आजोबांनी लोक कशाप्रकारे प्रेसचे कातडं, सल्फेट आणि मीठ मारलेले कातडे वापरून ग्राहकांची फसवणूक करतात हे दाखवले. चमडी असलं आहे तर प्रेस आहे, कुठल्या मापाचंच नाही तर हे असं असते बघा, आम्ही घालीत नाही त्याला सिंथेटिक. पट्ट्याला ह्याला कशाला लागलं कारण तर घालायचं. एखाद्याचा कमरेचा पट्टा बिट्टा पाहिजे तो ओरिजिनल चामडा आहे. हा होय, ते ओरिजिनल चप्पल आहे. हे कसं आहे बघा, त्यात तुम्ही थोडं काय ते नाही तसं. त्याचा वास पण येतोय चांगला, म्हणजे ह्याला चामड्याचा वास तो येतोय. 6 लिटर आहे त्याला. त्याला 6 लिटर आहे. तर हे ओरिजिनल म्हसड्याचं कातडं वापरून चप्पल बांधले जाते. एकदा का बेस बनवून झाला की मग पुढील भाग पट्ट्यावरील वेण्या तसेच अंगठा बनवणे हा भाग येतो. तुमचं नाव सांगा, गावाचं नाव. बंडू पांडू शिंदे, शिंपे, तालुका शेवाडी, जिल्हा कोल्हापूर. एवढं असं नव्हतं पहिलं. हे सर्व बनवताना कुठेही मशीनचा वापर आजोबा करत नाहीत. हे दाखवत असताना त्यांनी वापरत असणारी त्यांची हातारे जसे की रापी, गेईच्या लाकडाची फळी, डिझाईन बनवण्यासाठी वापरले जाणारे शिक्के, छाप, अस्ती अशी हातारे वापरून दाखवली. या प्रोसेसमधील महत्त्वाचा पार्ट हा टॅनिंगचा आहे. हा भाग समजावून सांगताना आजोबांनी 4 कलर दाखवले. लोकांच्या आवडीच्या कलरनुसार त्या कातड्याचं टॅनिंग करून ते काळं, पिवळं, लाल अशा आणि चॉकलेटी या अशा कलरमध्ये चप्पल बांधून दिलं जातं. 3 कुठल्या कलरमध्ये? चॉकलेटी, लाल आणि पिवळं. लाल पाहिजे. तसंच चप्पलची अधिकची शोभा वाढावी म्हणून पितळी रुबीत मारलं जातं. पट्ट्यावरील ज्या वेण्या वापरल्या जातात त्या बोकडाच्या किंवा शेळीच्या कातड्यांपासून बनवल्या जातात. हे सगळं दाखवत असताना आजोबांनी ओरिजिनल डुप्लिकेट कसं ओळखावं हे देखील सांगितले. काय कुठं रेग बसत नाही. हे जे पट्टा असतो ना प्रेसचा चप्पलाचा, त्याला रॅग बसत नाही. त्यावर रॅग येत नाही. आता ही रॅग आहे का नाही, त्याच्या तळाला बी रॅग बसत नाही, नुसतं माडा असतं. ही प्रेस ही तर ओळखत नाही. ती किती जरी शाख तोडून ही रॅग त्याला बसत नाही.
ही रॅग आमच्या कृपयाची असते का नाही, ही चप्पल गाडीत पडतच आहे. बघा तुम्ही जुनी चप्पल असलं जात नाही. आणखी एक कोल्हापुरी चप्पलाचा लोकप्रिय प्रकार म्हणजे विंचू चप्पल, ज्यामध्ये अशा प्रकारे विंचू 2 थरांच्या मध्ये घातले जातात आणि चालत असताना त्यांचा अशा प्रकारे आवाज येतो. बिया फोडून टाका असे बोलायचे शेचायच्या अशा पद्धतीने. आणि घालायचे असं घालायचे. जवळजवळ 60-65 वर्ष ते रोज अविरतपणे हे चप्पल बनवण्याचे काम करत आहेत. येणार नाही. मग आम्हाला 5 मिनिटं माहिती तर सांगा. काय पैसे आणतो कशी माहिती? सांगा कधीपासून बनवताय तुम्ही? मी बोलली 15 वर्षापासून. हे सांगा, बसून सांगा. नगन सांगाय मला मग का हो? खाट टाकायचं. नवीन तरुण पोर या व्यवसायात पडायला आहेत का? आमच्या इथे नाही कोण. तुमच्यात पुढे कोण कंटिन्यू करत नाही? कोण नाही. ना त्यांना पुढील पिढीबद्दल विचारले असता त्यांनी हे देखील सांगितलं की नवीन पिढी अशा परंपरागत हँडमेड चमड्याच्या चपलांच्या धंद्यात उतरायला तयार नाही. म्हणजे काय शेड्यूल काय असते तुमचं दिवसभरातलं? काय नाही सध्याच ना असतं म्हणजे सकाळीपासून चप्पल बनवायचं राहणार. यायचं हां, 8 इथे करायचं आणि जाऊन झोपायचं आणि यायचं आणि मग राहणार. एक चप्पल बनवायला 1 दिवस लागतो. यावरूनच आपल्याला समजतं की हे काम फक्त जुनी पिढीतील पेशन्स असणारी व्यक्तीच करू शकते. आजकाल असं प्रेसचं चामडं वापरून मास प्रोडक्शन करून रोज 70 ते 80 जोड चपल्या बनवल्या जातात. आणि आता हे जे फायदे काय काय आहेत म्हणजे उष्णता वगैरे? हे चमड्याचे चप्पल चांगलं वापरायला कुठलं बी घ्या, फाटकं करा, लावून घाला, चमड्याचं चांगलं चप्पल. आता हे आले ते का नाही, यांचा उपयोग नाही भुताडकीचा. प्लास्टिकचा ना? ढीक पडले ते त्याचं पट्ट तुटते आणि ती तशीच लाट खाली असते. आई का नाही सांगा, कशाची करते ती बी कोणाला. तुम्ही एका दिवसात सगळ्यात जास्त चप्पल किती बनवलेत? म्हणजे हात हे जी नाही, प्रेसची नाही, अशी जी बनवून आहेत, हायेस्ट रेकॉर्ड किती आहे स्कोर तुमचा? 2 बनवून मॅक्स 2 होतात. 2 होते. सकाळपासून बसलो तर हां, नाही तर मग एका चपला दिवस होतो. मी सँडल घालून आलेलो आणि आता जस्ट मी हे कोल्हापुरी घातलं बनवलेलं आणि डिफरन्स क्लिअर आहे एकदम. म्हणजे पाय असा गारच पडला आहे. असं नाही की फरक काय पडत नाही, भरपूर फरक पडतो आणि उन्हाळ्यात वापरण्यासाठी तर 1 नंबर आहे चप्पल. मशीन घेतली व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.